मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदीप काळभोर तुम्हाला आज घेऊन आलो आहे व्हिएतनाम या देशात. व्हिएतनामच्या पूर्वेला दक्षिण चिनी समुद्रामध्ये हॅलॉंग बे नावाचे एक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ते स्थळ आज मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार आहे. हॅलॉंग बेला जाण्यासाठी व्हिएतनामची राजधानी हनोईपासून आपल्याला टूर पॅकेजेस मिळतात. यामध्ये हनोई ते हॅलॉंग बे आणि परत हनोई असे बस प्रवास, परत हॅलॉंग बेमधील फेरीबोट सफारी, दुपारचे जेवण व टूरचे जे गाईड असतात हे सगळे या पॅकेजमध्ये समाविष्ट केलेले असते. 1994 साली हॅलॉंग बे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झालेले आहे. हनोई ते हॅलॉंग बे हे अंतर साधारणतः 140 किलोमीटर लांब आहे आणि यासाठी आपल्याला वेळ लागतो साधारणतः 2.5 तास. हॅलॉंग बे हार्बरला पोचण्याच्या 8 किलोमीटर अगोदरच एक पर्ल फॅक्टरी आहे. म्हणजेच इथे शिंपल्यामधून मोती काढले जातात. ते आपल्याला इथे पाहता येतात. या मोत्यांचा इतिहास तसेच या परिसरातून हे मोती कुठे कुठे मिळतात हे आपल्याला इथे पाहता येतात. तसेच इथून आपल्याला हे मोती खरेदीसुद्धा करता येतात. इथे आपल्याला बाकी वस्तू पण खरेदी करता येऊ शकतात. हॅलॉंग बे म्हणजेच जवळपास 1500 ते 2000 बेटांचा एक समूह आहे, जो आहे दक्षिण चीन समुद्रामध्ये. आणि या बेटांचे एकूण क्षेत्रफळ आहे जवळजवळ 1553 स्क्वेअर किलोमीटर. या बेटामध्ये बरीचशी बेटे अशी आहेत की जी चुनखडीपासून बनलेली आहेत.
हॅलाँग बे हार्बरवरून आपली बोट सुरू झाली की आपला पहिला स्पॉट असतो तो टिटो आयलंड. येथे आपल्याला साधारणतः 1 तास 10 मिनटे लागतात पोचायला. या वेळात आपल्याला व्हिएतनामीज लंच मिळते. लंच झाल्यावर आपण इथे उतरायला तयार होतो. टिटो आयलंडवर 35 मिनिटाचा थांबा असतो. इथे एक रशियन अंतराळवीर टिटो याचा पुतळा आहे. समोरच बीच आहे. इथे आपण बीचवर वेळ घालवू शकतो किंवा स्विमिंग करू शकतो. इथे शेजारीच एक टेकडी आहे. त्यावर जाऊन आपण हॅलाँग बेचं सुंदर असे दर्शन घेऊ शकतो. हॅलाँग बेमध्ये तिसरा आणि शेवटचा स्पॉट म्हणजे आपण या बेटामध्ये बसलेल्या नैसर्गिक गुहा पाहू शकतो. एकूण इथे 15 गुहा आहेत. त्यातील फक्त 5 गुहाच पर्यटकांना पाहण्यासाठी खुल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.